नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणाऱ्या सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. सर्व महिलांचे अर्ज आता एक-एक करून मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहेत, तर काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत किंवा अस्वीकृत झालेले आहेत. आता आपण पाहूया कोणाचे अर्ज मंजूर झाले आहेत, कोणाचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आणि कोणत्या महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहेत. नारी शक्ती ॲप अपडेट करून केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेचच यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन ओपन होतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर लगेचच दुसऱ्या पानावर आपल्याला आपला फॉर्म पेंडिंग आहे की अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे याची माहिती मिळते. ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपला अर्ज व्यवस्थितपणे भरलेला असेल, म्हणजेच त्यांचे आधार कार्डवरती जे नाव आहे, पत्ता आहे त्याचप्रमाणे फॉर्ममध्ये भरलेला असेल, तसेच बँक डिटेल्ससुद्धा व्यवस्थित भरले असेल आणि जी कागदपत्रे अटॅच केली होती ती कागदपत्रे सुद्धा व्यवस्थित अपलोड केलेली असतील आणि ती स्पष्टपणे त्यांना वाचता येत असतील, अशा सर्व महिलांचे फॉर्म आता एक-एक करून या ठिकाणी मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. इथे आता ॲपवर ज्याप्रमाणे काही महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, त्याचप्रमाणे बऱ्याचशा महिलांचे अर्ज इथे रिजेक्ट सुद्धा दाखवत आहेत. म्हणजेच अपात्र सुद्धा दाखवत आहेत. कोणत्या महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत ते आता आपण इथे पाहू. ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या महिलांकडून चुकीचे बँक अकाउंट, चुकीचा IFSC कोड लिहिला गेला असेल, आधार कार्ड बँकेशी संलग्न नसेल किंवा नाव आणि पत्ता आधार कार्ड प्रमाणे नसेल, तसेच कागदपत्रे अपलोड करताना ज्या महिलांनी रेशन कार्डची एकच बाजू अपलोड केली असेल, म्हणजे ज्या महिलांनी रेशनिंग कार्ड अपलोड करताना पहिले आणि शेवटचे पान अशी 2 पाने अपलोड केली नसतील तर, किंवा हमीपत्र विना सिग्नेचर अपलोड झालं असेल किंवा फोटो व्यवस्थित घेतला गेला नसेल, अशा महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र किंवा अस्वीकृत होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांचे अर्ज अपात्र किंवा अस्वीकृत दाखवतील त्यांना आपला अर्ज दुरुस्त करून पुन्हा रिसबमिट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते पुन्हा अर्ज सबमिट करू शकतात. जी चूक केलेली आहे ती चूक व्यवस्थित दुरुस्त करून पुन्हा तुम्हाला अर्ज व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे. लक्षात घ्या, रेशनिंग कार्डचं पहिलं आणि शेवटचं पान एकत्रित झेरॉक्स अपलोड करायची आहे. त्यानंतर निश्चितच तुमचा अर्ज मंजूर होईल. भरपूर अर्ज या ठिकाणी पेंडिंगमध्ये सुद्धा दाखवत आहेत, कारण त्यांचे अर्ज अजून अधिकृत अधिकाऱ्यांकडून चेक होणे बाकी आहे, म्हणून ते इथे पेंडिंगमध्ये दाखवत आहेत. लक्षात घ्या, काही जणांनी अर्ज लवकर भरलेले आहेत तर काही जणांनी थोडे उशिरा भरलेले आहेत. ज्यावेळी तुमचा अर्ज पूर्णपणे तपासला जाईल, व्यवस्थित चेक होईल, त्यानंतर तो मंजूर किंवा नामंजूर केला जाईल. तुमची सर्व माहिती सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित भरली असेल तर निश्चितच तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर होईल. पण तुमची भरलेल्या माहितीमध्ये जर काही मिस्टेक झाली असेल किंवा कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये काही चूक झाली तर तुम्ही पुन्हा एडिट ऑप्शनमध्ये जाऊन ती व्यवस्थित अपलोड करू शकता. अशा प्रकारे इथे ऑनलाईन अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.